अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही अत्यंत प्रभावी वस्तू सांगणार आहे। या वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ, तुमच्या सोबत किंवा रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली तर तुमचं झोपलेलं जे भाग्य आहे ते चमकायला लागेल। तुमचं बिघडलेलं जे भाग्य आहे हे जागून उठेल। बघा, बऱ्याच वेळा आपण म्हणतो मी खूप कष्ट करते, मी खूप मेहनत करते, माझा नवरा रात्रंदिवस काम करतो, पण साला नशीबच आम्हाला साथ देत नाही। आमच्या नशिबाचं म्हणजे जे पुढचं काही आहे त्यात काही होतच नाही। आपण बऱ्याच वेळा नशिबाला दोष देतो, कारण बरोबर आहे, जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा प्रगती होत नाही। जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही। जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा हातातोंडाशी आलेलंही निसटून जातं। याच नशिबाची साथ मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये अखंड स्वरूपाने धनाची प्राप्ती करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये नसलेल्याही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे अशक्य असणाऱ्याही ज्या गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी आवर्जून हा उपाय नक्की करा। तसेच ज्या लोकांना रात्री वाईट स्वप्न पडण्याची भीती वाटते, ज्यांच्या डोक्यावर खूप कर्ज झालेलं आहे, सतत डिप्रेशनमध्ये, सतत मनात विचार, अशा काहीही समस्या असतील तर त्यांनी देखील आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा करायचा आहे। यापैकी एक जरी वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली, असंख्य पटीने अनुभव येईल, तुम्हाला त्याचा लाभ होईल आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण जी आहे ही सुटत जाईल। सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ही बाधांपासून, वाईट शक्तींपासून, रात्री पडणारी वाईट जी स्वप्न आहेत, काहीतरी नकारात्मक शक्ती त्रास देत आहे, कुणाची तरी सतत नजर लागत आहे, ज्यामुळे दचकणं, सतत भीती वाटणं, ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी ही पहिली वस्तू आपल्याला चिंचेतील, जी काळी चिंच असते, ब्राऊन चिंच असते, या चिंचेतील एक चिंचोका घ्यायचा आहे। हा उपाय शक्यतो शनिवारी करा। कुठलाही एक शनिवार, त्या शनिवारी सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात एक चिंचोका फक्त घ्यायचा। हा चिंचोका काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचा, कापडाला घट्ट गाठ मारायची, तयार केलेली ही छोटी कापडाची पोटली आहे ही घरातल्या चारही कोपऱ्यांना फिरवायची। त्यानंतर आपल्या घरातील जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागात एखादा पाट किंवा एखादं वस्त्र अंथरायचं, त्याच्यावरती ही काळ्या चिंचोक्याची जी पोटली आहे ती ठेवून द्यायची। त्या चिंचोक्याच्या पोटलीला उदबत्तीने ओवाळायचं। 3 उदबत्त्या घ्यायच्या, 3 उदबत्त्या ओवाळायच्या आणि 3ही उदबत्त्या ज्या आहेत ह्या संपेपर्यंत तिथेच बसायचं। 3ही उदबत्त्या बाजूला लावून द्या। उदबत्त्यांची पूर्ण विभूती होईपर्यंत एक 15 मिनिटं लागतील, तिथेच बसायचं आणि बसल्यानंतर तुम्हाला रामरक्षा म्हणायचं आहे। रामरक्षा संपूर्ण जेवढे वेळा होईल, 2, 4, 5, 8 जेवढे वेळा तुमच्याकडनं होईल तेवढे वेळा रामरक्षा म्हणा। रामरक्षा येत नसेल, श्रीराम 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 हा मंत्र म्हटला तरीही चालेल। आता काय करायचं, त्याच्यानंतर विभूती पूर्ण म्हणजे त्या उदबत्त्या जळून राख झाली की त्याची जी राख आहे, जी विभूती आहे ती त्या काळ्या रंगाच्या कापडात ठेवायची। जो चिंचोका ठेवलेला आहे त्या चिंचोक्यासोबत ही विभूती टाकायची। आता विभूती आणि चिंचोका दोनही गोष्टी ज्या त्या काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या आणि तयार केलेली ही जी पोटली आहे ही त्या शनिवारपासून तुम्हाला जोपर्यंत पूर्ण फरक येत नाही किंवा अनुभव येत नाहीये तोपर्यंत तुमच्या सोबत ठेवायची। याने दचकणं, भीती, बाधा, इडापिडा सगळं आयुष्यातून दूर होईल। दुसरा उपाय धनप्राप्तीसाठी, भाग्य चमकवण्यासाठी किंवा भाग्य उजळवण्यासाठी हा दुसरा उपाय। यासाठी काय करायचं तर तुम्हाला एक पिंपळाच्या झाडाचं पान घ्यायचं। आपल्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं पान असेल, हे पिंपळाचं पान कुठल्याही दिवशी हा उपाय करा आणि त्याच्यासोबत एक सोन्याची वस्तू घ्या। सोन्याची नसेल चांदीची घ्या। सोन्याची आता ताई काय वस्तू, अंगठी असेल अंगठी घ्या, कानातलं असेल कानातलं घ्या, तुमच्याकडे जी पण एक छोटा मणी असेल तो घेतला तरीही चालेल। जी पण सोन्याची वस्तू असेल ती सोन्याची एक वस्तू फक्त तुम्हाला घ्यायची आहे आणि ही सोन्याची वस्तू तुम्हाला त्या पिंपळाच्या पानावर ठेवायची आहे। ठीक आहे। आता पिंपळाचं पान तुम्हाला सोन्याच्या वस्तूत गोल गुंडाळायचं आहे, म्हणजे सोन्याची वस्तू ठेवून त्याचा एक विडा करायचा आहे। लाल रंगाच्या धाग्याने किंवा लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा असतो त्याने तुम्हाला हे पिंपळाचं पान व्यवस्थित बांधायचं आहे।
तयार केलेला हा जो विडा आहे हा तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर आवर्जून त्यांना अर्पण करा. त्याच्यानंतर एक 5 मिनिटांनंतर अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू पण अर्पण करायचं त्या विड्यावर. 5 मिनिटांनंतर तो विडा उचलायचा आणि रात्री झोपत असताना हा सोन्याचा म्हणजे पिंपळाच्या पाण्यात ठेवलेला सोन्याचा विडा आपल्या उशीखाली ठेवायचा. याने लक्ष्मी खेचली जाईल, दुर्भाग्य बदलत जाईल, सौभाग्य प्राप्त होईल. तुमच्या आयुष्यात थांबलेले थकलेले जे धनाचे मार्ग आहेत हे खुले होतील. आता यानंतरचा तिसरा उपाय, तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे कर्ज. कर्जमुक्तीसाठी खूप कर्ज साठलेलं आहे, त्या कर्जातून निवारण होण्यासाठी ही तिसरी वस्तू. यासाठी तुम्हाला मिठाचे 7 खडे आणि काळ्या मिरीचे 7 खडे मोजून 7 खडे तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात उजव्या हातात घेऊन फिरवायचे. कुठल्याही वारी हा उपाय करू शकता. सगळ्या कोपऱ्यांना फिरवून झाले की तुम्हाला तुमची जी तिजोरी आहे, ज्यात तुम्ही पैसे वगैरे ठेवता, त्या तिजोरीवरून तुम्हाला मीठ आणि हे 7 काळे मिरी उतरवायचे. वरपासून खालपर्यंत तिजोरीवरून असे उतरवून घ्यायचे. उतरवल्यानंतर दोनही गोष्टी एखाद्या कागदात बांधायच्या. कागदाचा तुकडा घ्या, कागदामध्ये दोनही वस्तू बांधा. रात्री झोपत असताना दक्षिण दिशेला, घरात जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण दिशेला दोनही गोष्टी ठेवून द्या. उशीखाली नाही तर दक्षिण दिशेला. सकाळी सूर्यास्ताच्या अगोदर उठा. अंघोळ करण्याच्या अगोदरच ह्या ज्या 2 वस्तू सांगितलेल्या आहेत कागदात बांधायला, अंघोळीच्या अगोदरच ती पुडी तिथून बाहेर काढा. घराच्या थोडं बाहेर जा. 1-2 कापुराचे तुकडे घ्या. मॅचिस लावा. मॅचिस, कापूर आणि ती पुडी म्हणजे ज्यात घातलेलं काळे मिरी आणि मीठ आहे हे जाळून टाका. याने कर्जातून मुक्तता व्हायला मदत होईल. कर्ज जे थकलं असेल तर ते कुठेतरी फिटत जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये कधीही कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. आता शेवटचा उपाय, हा सुद्धा धनप्राप्तीसाठी, पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी, घरामध्ये नेहमी पैसा खेळता ठेवण्यासाठी, कोणाला उसने दिलेले पैसे पुन्हा परत मिळवण्यासाठी, हक्काचा पैसा परत येण्यासाठी हा चौथा उपाय. यासाठी तुम्हाला तुरटीचा खडा. सगळ्यांनाच माहिती की तुरटी ही लक्ष्मीला विशेष प्रिय आहे. तुरटी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी, खेचून आणणारी आहे. भगवान श्री विष्णूंना देखील तुरटी अत्यंत प्रिय मानली जाते. एक तुरटी तुम्हाला घ्यायची. हा उपाय शक्यतो गुरुवार किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी करा. आता काय करायचं, तुरटी घेतल्यानंतर ती एका वाटीमध्ये ठेवायची. देवघरात जिथे माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तिथे समोर किंवा बाजूला ठेवा. उदबत्ती लावा, दिवा लावा. त्या तुरटीवरती तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त म्हणून 16 वेळा कुंकवाचं अर्चन करायचंय. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकू अर्चन करतो तसं तुरटीच्या खड्यावरती कुंकवाचं अर्चन करायचं. 16व्या वेळी श्रीसूक्त म्हणायचं. पहिले फक्त श्रीसूक्त म्हणजे 16व्या वेळी फलश्रुती म्हणायची. ठीक आहे. शेवटी फलश्रुती म्हणून 16 वेळा संपलं की त्याच्यानंतर ही तुरटी आणि त्याच्यात घातलेलं ते कुंकू सगळं काढून घ्यायचं. कापडात किंवा कागदामध्ये छान बांधायचं आणि ही तयार केलेली जी पोटली आहे, पुडी आहे, ही कायम आपल्या सोबत ठेवायची. कायम म्हणजे जेव्हा धनाचे काही कामं करायला जाल, कोणाकडनं पैसा मागायला जाल, काहीतरी महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करायला जाल, बँकेत जाल, लोन घ्यायला, लोन द्यायला, चेक पास, जे पण असेल धनासंदर्भात का, तेव्हा हे आपल्यासोबत ठेवायचं. याने कधीही तुमच्यावरती आर्थिक वाईट वेळ येणार नाही, कधीही गरिबी राहणार नाही. लक्ष्मी नेहमी सोबत राहील, प्रसन्न राहील, आशीर्वाद देत राहील. खूप साधे, खूप सोपे उपाय सांगितले आहेत. नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.